मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी मृणाली तुम्हा सगळ्यांचं खूप आजचा थंबनेल वरून तुम्हाला कळलंच असेल की व्हिडिओ हा कशाशी रिलेटेड आहे। तर मी माझ्या बाळाचं स्किन केअर आणि हेअर केअर बर्थ पासून ते आजपर्यंत तुम्हा सगळ्यांशी शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। तर सुरुवातीला मी तुम्हाला 3 गोष्टी सांगते ज्या मी केल्या नाहीत। पहिली गोष्ट म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मी कोणतेही प्रोडक्ट्स विकत घेतले नाही। काही प्रोडक्ट्स असे होते जे मला खूप जास्त आवडले आणि तेच प्रोडक्ट मी तुम्हाला सांगितलं की बाळासाठी मसूरची डाळ, बेसन पीठ असं सगळं मिक्स करून हळद, दूध वगैरे टाकून दिला। पण मी माझ्या बाळासाठी हे केलेलं नाही। माझ्या बाळाचे केस हे एका टाइम नंतर आपोआप निघून गेले आणि आता तिची स्किन खूप जास्त मऊ आणि मस्त आहे। तर तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी तिच्या डोळ्यामध्ये काजळ घातलं नाही। असं म्हणतात ना की काजळ घातल्यानंतर बाळाचे डोळे खूप मस्त पाणीदार होतात, पण तिचे जन्मतःच डोळे खूप सुंदर होते आणि मला काजळ घालण्याची बिलकुल इच्छा नव्हती। त्यामुळे मी तिला कधीच काजळ लावलेलं नाही आजपर्यंत। प्रोडक्ट मी ती जन्मल्यापासून वापरतेय, तेच प्रोडक्ट आज 2 वर्षाची ती होत आली तोपर्यंत मी वापरते आणि यापुढे सुद्धा मला वापरता येतील। सो असे काही ट्रस्टवर्दी प्रोडक्ट्स आहेत जे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। पहिले तर बाळाची स्किनला, आता माझ्या बाळाच्या स्किनला एखादा प्रोडक्ट सूट झालाय तर तो तुमच्या बाळाच्या स्किनला पण सूट होईलच असं नाही, पण तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने ते प्रोडक्ट्स घेऊ शकता। खूप छान रिव्ह्यूज आहेत जे प्रोडक्ट्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्याचे जसा सीझन बदलत जातो तशी इव्हन आपल्यासारख्या माणसांची, आपल्या एज मधल्या लोकांची सुद्धा स्किन बदलत जाते। हिवाळ्यामध्ये स्किन खूप जास्त ड्राय पडते। माझ्या बाळाची स्किन ना ओठाच्या या दोन्ही साईडला ड्राय पडत होती आणि त्याच्यामुळे तिला तिथं जखम झाली होती आणि त्यानंतर मी काही प्रोडक्ट्स यूज करायला लागले तेव्हापासून तिला रिलीफ वाटलाय। काही होम रेमेडीज सुद्धा असतात, जसे की आपण बाळाची स्किन जर जास्त ड्राय पडत असेल ना तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही तूप लावा त्या स्किनला, कारण तुपापेक्षा चांगलं मॉइश्चर आपल्या स्किनला कुणीच देऊ शकत नाही। सो तुम्ही तूप लावू शकता। मी माझ्या बाळाच्या स्किनला जेव्हा तिला त्रास व्हायला लागला होता तेव्हा पहिले तूप यूज केलं आणि त्यानंतर जेव्हा तिला थोडंसं बरं वाटायला लागलं मग मी डॉक्टरांकडे घेऊन गेले आणि मग डॉक्टरने मला काही प्रोडक्ट्स दिले जे मला खूप जास्त हेल्पफुल ठरले। जन्मलं होतं तेव्हा डॉक्टरांनी मला एक लिस्ट दिली होती ज्याच्यामध्ये तिचे हेअर केअर, स्किन केअर, मसाज ऑइल सगळं होतं आणि त्याच्यामधलं एक मसाज ऑइल होतं सॉफिडिओचं, जे की खरंच खूप भारी होतं। आटोग्लाचं मॉइश्चरायझर मला डॉक्टरांनी तेव्हा दिलेलं होतं आणि हे खूप मस्त आहे आणि एकदम पटकन स्प्रेड होतं, असं पांढरं पांढरं दिसत नाही, एकदम पटकन वॉटरी आहे। त्यामुळे खूप छान आहे हे मॉइश्चरायझर, तुम्ही नक्की घेऊ शकता तुम्हाला हवं असेल तर। त्यानंतर हे बॉडी लोशन दिलं होतं मला डॉक्टरांनी, हे सुद्धा खूप मस्त आहे, पण ॲज कम्पेअर टू अटोग्ला मला हे जास्त आवडलं नाही। अटोग्लाचं जे बॉडी लोशन होतं तेच मी आता परत यूज करते आणि अटोग्लाचंच मॉइश्चरायझर। तर हे अटोग्लाचे दोन्ही प्रोडक्ट्स मला खूप जास्त आवडले आणि तिला सूट होत आहेत। मेन म्हणजे तिच्या स्किनला हार्मफुल नाही आहे आणि हे पॅराबेन फ्री पण आहे। सो हे एक खूप जास्त चांगला प्रोडक्ट आहे। तुम्हाला तुमच्या बाळासाठी हवा असेल तर तुम्ही नक्की घेऊ शकता आणि त्याची प्राइस पण काही जास्त नाही आहे। मी 6-7 महिन्यांपूर्वी घेतलं होतं याला आणि अजूनही चांगल्या प्रकारे चाललंय, ते भरपूर आहे, त्यामुळे वर्थ आहे घेतलं तरी। शॅम्पूचं सांगायला विसरले, मी तिच्या केसांसाठी ना हा किडबीचा शॅम्पू वापरते। हा शॅम्पू खूप जास्त माइल्ड आहे, मी डायल्यूट करून तिच्या केसांना लावते। माझ्या बाळाला तिच्या डोक्यावरून अंघोळ आठवड्यातून एकदाच घालते, कारण ना रोज अंघोळ डोक्यावरून घातली ना तर हेअरफॉल होऊ शकतो आणि तिला नाही आवडत रोज डोक्यावरून अंघोळ करायला। सो मला डॉक्टरांनी ना तिच्या नाईट टाइम रुटीनसाठी ही क्रीम दिलेली होती, जी पण खूप छान आहे आणि नाईट टाइमला वॉटरी आहे। तुम्हाला पण आवडेल, तुम्हाला आवडली तर नक्की या डॉक्टर। आय होप तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल। थँक्स फॉर वॉचिंग।